इंद्रायणी नदीवरच्या पूल दुर्घटनेचा फोटो आता झी24 तासच्या हाती लागलाय। पूल कोसळतानाचा फोटो तुम्ही हा पाहताय। पूल कोसळतानाच्या पुलावरची प्रचंड गर्दी सध्या फोटोमध्ये पाहायला मिळते। ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी पुलावर 100हून अधिक पर्यटक असल्याचे या फोटोमध्ये दिसतंय। त्यामुळे प्रशासन मृत आणि जखमींचा आकडा लपवतंय का असा प्रश्न सुद्धा या फोटोमुळे आता उपस्थित होतो। सध्या हा आपण एक्सक्लुसिव्ह फोटो झी24 तासवर पाहतोय। इंद्रायणी नदीवरच्या पूल दुर्घटनेचा हा फोटो आहे। पूल कोसळतानाचा हा फोटो आहे। पूल कोसळताना पुलावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते आणि ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी पुलावर 100 पेक्षा अधिक पर्यटक असल्याचे फोटोमध्ये दिसतंय। त्यामुळे प्रशासन आता मृत आणि जखमींचा आकडा लपवतंय का असा प्रश्न सुद्धा या फोटोमुळे उपस्थित होतो। तर काल इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला। कुंडमळाजवळ ही घटना घडली। यामध्ये 4 पर्यटकांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झालेत। दरम्यान आता पूल कोसळतानाची एक फोटो झी24 तासच्या हाती लागलाय। पूल कोसळताना पुलावर केवढी गर्दी होती या फोटोमध्ये पाहायला मिळते। ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी पुलावर 100 पेक्षा अधिक पर्यटक असल्याचे फोटोमध्ये दिसतंय। त्यामुळे आता प्रशासन मृत आणि जखमींचा आकडा लपवतोय का असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय। हा एक्सक्लुसिव्ह फोटो सध्या आपण झी24 तासवर पाहतोय। पूल ज्यावेळी कोसळला त्यावेळचा हा फोटो आहे आणि त्यावेळी पुलावर प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते। हा पादचारी पूल होता, मात्र तरी सुद्धा या पुलावरून दुचाकी वाहनं सुद्धा चालवली जात होती आणि ज्यावेळी काल दुपारी हा पूल कोसळला त्यावेळचा हा फोटो आहे आणि त्यावेळी पुलावर प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते। जवळपास 100 पेक्षा अधिक पर्यटक पुलावर पाहायला मिळतात। त्यामुळे प्रशासन आता मृत आणि जखमींचा आकडा लपवतंय का असा प्रश्न या फोटोमुळे आता उपस्थित झाला। सध्या पावसाळा सुरू झालाय। वर्षा विहारासाठी काल अनेक जण कुंडमळा या ठिकाणी गेले होते। कुंडमळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि काल ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळचा फोटो आता समोर आलाय आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। निलेश, काल खरं तर ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळचा हा फोटो आहे। या फोटोमध्ये प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते, त्यामुळे अनेक सवाल आता उपस्थित होतोय। नेमका हा फोटो किती वाजताचा आहे, त्यावेळची ही गर्दी सध्या पाहायला मिळते, काय अपडेट्स मिळत आहेत त्याबद्दल?